नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश विखे योनास अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, हा सेशन त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे विद्यार्थी एमपीएससी राज्य सेवा मुख्य परीक्षा 2026 देणार आहेत आणि त्यांच्यासाठी एक महत्त्वाचं सेशन घेऊन आलेलो आहे. या सेशन मध्ये मी तुम्हाला पुढील 75 दिवसांचा नीतिशास्त्र म्हणजेच इथिक्स या विषयासाठीचा एक प्लॅनर घेऊन आलेलो आहे. डे टू डे बेसिसवर तुम्ही काय वाचायला पाहिजे आणि जर तुम्ही हा प्लॅनर जर फॉलो केला तर मी नक्की गॅरंटी घेतो की तुमचे मार्क्स 110 120 च्या खाली बिलकुल येणार नाही. एक्झॅक्टली प्लॅनर कसा वर्क करणार आहे तो मी तुम्हाला समजून सांगतो. 75 दिवसाचा बघा काय आहे. तर सुरुवातीला आपण 75 दिवसाचा प्लॅनर हा थोडा तोडतो आहे. त्यामध्ये 3 मी टप्पे सांगणार आहे. पहिला टप्पा असणार आहे जिथे आपलं बेसिक रीडिंग चालणार आहे पूर्ण सब्जेक्टचं. त्यानंतर आपल्याला नंतरच्या 15 दिवसांमध्ये म्हणजे 60 आणि 15 75 दिवस झाले इथे पूर्ण करेक्ट. आणि 15 दिवसांमध्ये तुम्हाला आन्सर रायटिंग कशी करायची आहे आणि बोनस म्हणजे पुढील 4 जे दिवस आहे ते कुठले, तर ते आहेत आपल्या सगळ्या शेवटच्या महिन्याचे. कुठला महिना समजून सांगतो, पण त्या 4 दिवशी तुम्हाला काय करायचं आहे असा आपला हा डिटेल प्लॅनर आहे. काय प्लॅनर आहे तर लक्षात घ्या. 60 दिवसांमध्ये तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला डे टू डे बेसिसवरचा जो प्लॅनर मी तुमच्यासोबत शेअर करायचा आहे त्याचे लक्षात घ्या. डे टू डे बेसिसचा जो प्लॅनर मी शेअर करतोय त्याचे जे कंटेंट आहे म्हणजे बेसिक आपला जो कंटेंट आहे किंवा बेसिक आपण म्हणतो कन्सेप्ट आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने वाचून घ्यायचे. ठीक आहे. बेसिक कन्सेप्ट कुठले त्या संबंधित बघा आयोगाने आपल्याला जो काही एक सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस आपल्याला तितकासा एक्झॉस्टिव्ह नाही. त्यासाठी मी तुम्हाला हा प्लॅनर घेऊन आलेला आहे. या प्लॅनर मध्ये डे 1 पासनं ठीक आहे. आता समजा जर उद्यापासून जर तुम्ही सुरुवात करत असाल तर डे 1 पासनं तर एकूण आपल्याला पुन्हा 60 दिवसाचा हा मी प्लॅनर देतोय. यामध्ये मी टोटल जे काही आपले कंटेंट आहे आयोगाने दिलेल्या सिलेबसचे ते मी डिवाइड करतोय. त्याही पलीकडे आयोगाने जे कंटेंट नाही दिले आहे पण तुम्हाला वाचणे आवश्यक आहे तेही कंटेंट मी यामध्ये ऍड करून दिलेलं आहे. तर हे 60 दिवसांमध्ये तुम्हाला हे सगळे कंटेंट वाचायचे आहे. पण वाचता वाचता मी तुम्हाला रेस्ट डे दिलाय सो दॅट की तुमची तिथे फक्त रिव्हिजन होणार, तिथे तुम्हाला अभ्यास करायचा नाही. जसं की मानून चला याच्यामध्ये मी तुम्हाला डे 1 टू डे 6 पर्यंत आपले कंटेंट वाचन राहील. म्हणजे आपले जो सिलेबसचे जे काही कंटेंट दिलेले आहेत जे काही घटक आहे ते तुम्हाला वाचायचे आहे. त्यानंतर 7th डेला इच 7th डेला तुमची रिव्हिजन झाली पाहिजे. जर तुम्ही 6 दिवस वाचत असाल आणि 7व्या दिवशी जर रिव्हिजन करत असाल तर लक्षात घ्या तुमचा जो काही अभ्यास आहे इतका सॉलिड होणार की तुमचा तो डोक्यात बसणारच आहे. आता त्याला जर जोड तुम्ही डेली आन्सर रायटिंगची दिली तर आणखीच उत्तम. डेली आन्सर रायटिंग तसं आपण पुढे जाऊन करणार आहोत पूर्ण सिलेबस कंप्लीट झाल्यावर. पण जर विद्यार्थ्यांनी पीवायक्यूज अंडरस्टँड करून म्हणजे राज्यसेवेचे किंवा युपीएससीचे त्यावर यावर आलेले म्हणजे याच घटकांवर आलेले पीवायक्यू जर त्यांनी सॉल्व्ह करून बघितले त्यांचा अभ्यास आणखी सॉलिड होणार आहे. क्लिअर. तर अशा पद्धतीने डे 1 टू डे 60 पर्यंत आपण काय करतोय पूर्ण जो सिलेबस आहे तो डिवाइड केलेला आहे. आणि या सिलेबसमध्ये मी मायक्रो असे जे काही सिलेबसचे पॉईंट आहेत तेही ऍड ऑन केलेले आहेत जे राज्यसेवेनी म्हणजे आयोगाने आपल्याला राज्यसेवा या परीक्षेसाठी दिलेले नाहीत. मग आता हा प्लॅनर तुम्हाला कसा एक्झिक्यूट करायचा आहे ते लक्षात घ्या. ठीक आहे. बघा या प्लॅनरला एक्झिक्यूट करण्यासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं की डे टू डे बेसिसचा 1 ते 60 दिवसांपर्यंत तुमचे जे बेसिक कन्सेप्ट आहे किंवा त्यालाच आपण आपला जो सिलेबस म्हणतो सिलेबसचे जे बेसिक कन्सेप्ट आहे ते तुम्हाला पहिले तर कव्हर करायचे आहे. क्लिअर. पुन्हा 7व्या दिवशी जसं मी सांगितलं प्रत्येक 7व्या दिवशीला तुमची रिव्हिजन झालीच पाहिजे. करेक्ट. आणि जर विद्यार्थी या रिव्हिजन सोबत त्या 7व्या दिवशी म्हणजे रिव्हिजनच्या दिवशी जर डेली एक प्रश्न जर लिहून बघत असेल डेली प्रश्न जर लिहून बघतोय आणि त्याला इव्हॅल्युएट करून घेतोय सिनियर्स वगैरे कडनं किंवा तुमचे जे मेंटर्स असतील किंवा तुमचे जे काही सोबतीचे मित्र आहेत ज्यांनी युपीएससीचे ऍटलीस्ट इंटरव्ह्यू दिलेले आहेत त्यांच्याकडनं जर तुम्ही चेक करून घेत असाल अतिउत्तम. ते जर झालं तर तुमचा अभ्यास आणखी स्ट्रॉंग होणार. क्लिअर. त्याचसोबत विद्यार्थी मित्रांनो नोट्स मेकिंग करायची आहे. पण हे नोट्स मेकिंग कशी करणार मी तुम्हाला सांगतोय. बघा नोट्स मेकिंग आता तुम्हाला खूप एक्झॉस्टिव्ह नाही करायचे आहे कारण आपल्याकडे दिवस खूप कमी आहे आणि दिवस जर कमी आहेत आणि इतर सब्जेक्टही तुम्हाला वाचायचे आहे तर मग अशा याच्यात तुम्ही फक्त आणि फक्त इथिक्सला जर वेळ दिला तर बाकी सब्जेक्ट तुमचे बनणार नाही. आणि मी असंही म्हणणार नाही की तुम्हाला फक्त ह्या 75 दिवसामध्ये फक्त आणि फक्त इथिक्सच वाचन करायचं आहे किंवा इथिक्स संबंधित सगळ्या काही गोष्टी तुमच्या करायच्या आहेत. यासाठी तुम्हाला दिवसाचे किती तास द्यायचे आहे तर 60 दिवसांसाठी तुम्हाला ऍटलिस्ट दिवसाचे जे तास एंगेज करायचे आहे ते आहेत 3 तास. लक्षात घ्या 3 तास एंगेज करायचे आहे. आणि जर समजा जर तुम्ही 3 तास एंगेज करत असाल बाकी वेळ मग तुम्ही इतर सब्जेक्ट वाचू शकता. पण मी 3 तास याच्यासाठी म्हणतोय कदाचित हे थोडं जास्त वाटत असेल तुम्हाला बाकी सब्जेक्टच्या तुलनेमध्ये. पण एक लक्षात घ्या तुम्हाला इथिक्स हा सब्जेक्ट 250 मार्कांसाठी आहे आणि तिथे तुम्ही या सब्जेक्ट सोबत जर न्याय करायचा असेल तर तुम्हाला तितकासा वेळ द्यावा लागेल. हा पुढे जाऊन समजा तो तुमचं वाचन फास्ट झालं तर तुम्ही तो 2 तासावरही वेळ आणू शकता. बट इट इज अप टू यू. जे कंटेंट मी तुम्हाला दिलेलं आहे डे वाईज ते ऍटलीस्ट तुम्ही 3 तास त्याचं प्रॉपर वाचन करा आणि त्यासोबत तुमचे नोट्स मेकिंग करा. पण नोट्स मेकिंग कसे करायचे लक्षात घ्या. नोट्स मेकिंग करायला तुम्हाला मी सांगतो पहिले तर
तुम्हाला काय करायचं आहे, एक 100 पेजेसचा ब्लँक नोटबुक घ्यायचा आहे आणि त्यामध्ये असा टेबल बनवायचा आहे. त्या टेबलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक लक्षात घ्या, आपला इथिक्स सब्जेक्ट जो आहे तो कीवर्ड्सवर चालतो. कारण काय आहे की तुम्ही जोपर्यंत कीवर्ड तुमच्या उत्तर लेखनात यूज करत नाही तोपर्यंत ते उत्तर आपलं इथिक्सचं वाटत नाही. मग कीवर्ड्स म्हणजे काय, तर आपल्या इथिक्स संबंधीचे जे काही मूल्य आहेत, नैतिक मूल्य आहेत, तेच कीवर्ड्स आहेत, पण ते उत्तरात आले पाहिजे. मग उत्तरात ते लिहिताना फक्त आणि फक्त तो शब्द मेन्शन करून होत नाही, त्या संबंधित मला व्याख्याही लक्षात असला पाहिजे, त्याचा अर्थ काय होतो, आणि त्या संबंधित सगळ्यात महत्वाचा तुमचं एक एक्झाम्पल रेडी असलं पाहिजे. तर ते तुम्ही ऑलरेडी रेडी करून ठेवत असाल तर तुम्हाला रिव्हिजनच्या वेळेस इतकी मदत होणार की तुम्ही तो शब्द जर बघितला तर त्या संबंधीचं एक्झाम्पल तुम्ही प्रॉपर लिहू शकता. ऍट द सेम टाइम तुम्हाला त्यामध्ये आणखी जोड द्यायची आहे. कशाची जोड द्यायची आहे, ती जोड द्यायची आहे आपल्या डायग्रामची. तर नोट्स मेकिंग मध्ये तुमचे डायग्राम्स आणि फ्लो चार्ट्स या दोन्ही गोष्टी असायला पाहिजे. पुन्हा एकदा मी रिपीट करतो, नोट्स मेकिंग मध्ये जेव्हा तुम्ही नोट्स बनवणार तेव्हा तुमचा हा टेबल कशाचा आहे, तर नैतिक मूल्य, व्याख्या आणि उदाहरण या संबंधीचा आहे. कसं बघा, इथं समजा जर मानून चला एक नैतिक मूल्य किंवा कीवर्ड म्हणून आपण त्याला बघू तर उत्तरदायित्व आहे, त्यालाच आपण अकाउंटेबिलिटी म्हणतो. या अकाउंटेबिलिटीची एक बेसिक व्याख्या तुम्हाला लिहिणे अपेक्षित आहे. आता ही बेसिक व्याख्या कदाचित तुम्ही तुमच्या शब्दात लिहा, पण त्याचा इसेन्स हा मी स्वतः कामा नये. नाहीतर तुम्ही व्याख्या तर लिहिली पण ती व्याख्या एक्झॅक्ट त्या नैतिक मूल्याविषयीची वाटतच नाहीये. तर बेसिकली तुम्हाला एकदम सोप्या भाषेत एक डेफिनेशन जे असेल, जे पुस्तके असू शकते किंवा तुमच्या भाषेत असू शकते, तुम्ही त्यामध्ये लिहा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यासोबतचं एक एक्झाम्पल रेडी असलं पाहिजे. जसं उत्तरदायित्वासंबंधीचं जे एक्झाम्पल आहे ते आहे डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग. कोण आहेत, गडचिरोली जिल्ह्यामध्ये आदिवासी सारखा जो जिल्हा आहे, आदिवासींचा जिल्हा जो म्हणतो आपण ज्यांना, जो मागास जिल्हा आहे, तिथे ते काय करतायत, हेल्थ फॅसिलिटी, आरोग्य सेवा प्रोव्हाइड करतायत आणि निरंतर हे सेवा ते प्रोव्हाइड करतायत, जिथे त्यांचं उत्तरदायित्व तर दिसतं पण ऍट द सेम टाइम लोकांचा विश्वासही त्यांनी खूप गेन केलेला आहे. मग हे बेस्ट एक्झाम्पल आहे तुम्हाला उत्तरदायित्वासाठी, जिथे आदिवासी आणि ग्रामीण भागातील आरोग्य सेवांमध्ये उत्तरदायित्व आणि लोकाभिमुखतेचे ते उदाहरण आहे. तर अशा पद्धतीचे एक एक उदाहरण प्रेफरेबली महाराष्ट्रातील जर व्यक्ती असेल तर ते अतिउत्तम तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये ते बनवून ठेवायचं आहे. आणि या नोट्स मेकिंग सोबत मी तुम्हाला जर सांगितलं की या डायग्रामची आणि फ्लो चार्टची जोड द्या. जसं की बघा, एक एक्झाम्पल म्हणून सांगतो मी तुम्हाला की इथे समजा जर तुम्हाला विचारलं, प्रश्न जर असा आला की प्रभावी व कार्यक्षम शासन हे जर आपल्याला अचीव करायचं आहे, साध्य करायचं आहे, तर काय केलं गेलं पाहिजे, तर तुम्ही ते शब्दात मांडू शकता, नक्कीच मांडू शकता, त्यात काही दुमत नाहीये. पण समजा जर तुम्ही अशा पद्धतीने रिप्रेझेंटेशन केलं तर वाचणाऱ्याला ते दिसता क्षणी तुम्हाला काय सांगायचं आहे ते इझिली कळतं. जसं जर प्रभावी आणि कार्यक्षम शासन करायचं आहे तर आपल्याला चांगले शासन देणे आवश्यक आहे, लोकांना चांगल्या उद्देशाने ते शासन देणे आवश्यक आहे आणि त्याच्यात नैतिकतेची जोड असली पाहिजे, म्हणजे नैतिक शासन असली पाहिजे. त्या तिघांची जोड जर दिली तर त्याचा अंतिम परिणाम काय असणार आहे, तर नक्कीच तो असणार आहे प्रभावी आणि कार्यक्षम शासन. हे काय आहे, हे सगळे साधन आहे आणि याच साधनातनं आपला अंतिम परिणाम काय आहे, तर प्रभावी आणि कार्यक्षम शासन. तसंच बघा, इथं उत्तरदायित्व संस्थात्मक उत्तरदायित्व असतं, आर्थिक असतं, नैतिक असतं, वैयक्तिक असतं, लोकशाहीयुक्त असतं, कायदेशीर असतं. आता तुम्ही ते एका खाली एक लिहू शकले असते, बुलेट पॉईंट मध्ये लिहू शकले असते, पण तुम्ही एका डायग्राम मधून इझिली ते रिप्रेझेंट केलं. इथे आपला वेळही वाचतो आणि आपला स्पेसही प्रॉपर युटिलाइज होतो. तर मग नंतर बघा, इथे जसं आहे गोलमनच्या EI मॉडेलचे घटक. EI म्हणजे काय, इमोशनल इंटेलिजन्स. किती घटक सांगितल्या गोलमनने, 5 महत्वाचे घटक सांगितले. कुठले बाबा, तर सामाजिक कौशल्य, स्वतःचे नियम म्हणजे स्वनियमन, सहानुभूती, स्वजाणीव, प्रेरणा. तर यालाच मी शॉर्ट मध्ये कसं लिहू शकतो बघा, तुम्हाला कुठे पुढे जाऊन तुम्हाला तुमचे शॉर्ट नोट्स बनवायचे आहे. हे सगळ्या गोष्टी मी आपल्या ग्रुपला अवेलेबल करून देणार आहे, त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही स्वतःहून हे जे काही नोट्स आहे किंवा डायग्राम्स आहे बनवू शकता. पण आपला टेलिग्राम चॅनल आहे जो डेडिकेटेड इथिक्स या सब्जेक्टसाठी आपण बनवलेला आहे, तो टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. पुढे जाऊन मी त्याचा स्कॅनर किंवा त्याची लिंक देतो आहे, तुम्ही तो जॉईन करा, त्यावर हे सगळं मी तुम्हाला उपलब्ध करून देईल. तर याला शॉर्ट नोट्स तुमचा नेमोनिक्स किंवा त्यालाच आपण शॉर्ट ट्रिक काय म्हणतो, 4 सप्रेट. तुम्हाला जर विचारलं कोणी की गोलमनचे जे 5 आपले घटक आहेत कुठले, तुम्ही सरळ लक्षात ठेवा 4 सप्रे. 4 सप्रे म्हणजे काय, 4 सामाजिक कौशल्य, स्वतःचे नियमन स्वनियमन, सहानुभूती, स्वजाणीव आणि म्हणजे प्रेरणा. तर अशा पद्धतीने तुमचे नेमोनिक्स तुमचे रेडी पाहिजे. कारण पुढे जाऊन तुम्हाला जसं गांधीजींचे 7 सीन्स म्हणून आहे, त्यानंतर तुम्हाला नोलनचा मॉडेल आहे, तर असे विविध असे मॉडेल दिलेले आहे. मग अशा याच्यात तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं किंवा एखादी गोष्ट आपण विसरू शकतो. त्या संबंधीचे तुमचे नोट्स इतके शॉर्ट बनवा, पण खूप एक्झॉस्टिव्ह नोट बनवण्याच्या मागे जाऊ नका, नाहीतर तुमचा खूप वेळ एंगेज होईल आणि वाचन कमी आणि नोट्सच्या मध्ये तुम्ही गुंतून बसाल. काय करायचं आहे, 2च प्रकारचे नोट्स बनवा. एक तर अशा पद्धतीचा टेबल बनवत चला, ज्यामध्ये अति सोपी आहे. बघा, मी सांगतो तुम्हाला नैतिक मूल्य किती आहे, मोजून किती नैतिक मूल्य आहे, 50
60 असतील, त्याच्यापेक्षा जास्त नैतिक मूल्य नाही आहेत. करेक्ट. मग असे 50-60 नैतिक मूल्यांचे तुम्ही इझिली विदिन अ वन आपण म्हणू शकतो की फर्स्ट जो मंथ आहे पहिल्या 30 दिवसांमध्येच तुम्ही हे सगळे नोट्स बनवून घेऊ शकता. तसंच वाचन करता करता जिथे इथे गरज पडली तिथे तिथे तुम्ही अशा गोष्टींना जोड देऊ शकता. क्लिअर. तर हे आहे आपल्या नोट्स मेकिंग संबंधी. पण आता पुढे काय, मग आता पुढच्या 15 दिवसात काय करायचं आहे. क्लिअर. आता अच्छा वन मोर थिंग की 60 दिवसामध्ये जेव्हा आता तुम्ही आता हा इम्प्लिमेंट कराल प्लॅन, कदाचित तो आजपासून करू शकता, उद्यापासून करू शकता किंवा पुढल्या वीक पासून करू शकता. आता मी तुम्हाला एक थोडं ऍड ऑन याच्यात सांगतो आहे. हा जर प्लॅन पुढील आठवड्यापासून म्हणजे तुम्ही 15 जून पासनं जर इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली तर जवळपास असं म्हणून घेऊ की आता हा आठवडा तुमच्याकडे अवेलेबल आहे. पण मी सांगतोय तुम्हाला हा आठवडा तुमच्याकडे जो अवेलेबल आहे त्याच्यात काय करायचं. त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे, तुम्हाला एक युट्यूबला ऑलरेडी एक सिरीज आपली आहे. मागील वर्षी जे विद्यार्थी मेन्सला होते त्यांच्यासाठी मी ऑलरेडी महारिव्हिजन लेक्चर सिरीज केलेली होती. त्यामध्ये आपले जेही घटक आहेत म्हणजे सिलेबसचे जेही घटक आहे त्या संबंधीचे एकूण आपले 7 जे घटक आहे त्या 7 घटकांविषयीचे मी महारिव्हिजन लेक्चर बनवलेले होते, ज्यामध्ये तुम्हाला एक फास्ट रिव्हिजन करायची होती. तर आता तुम्ही जर हे व्हिडिओ जर बघितले तर ऍटलीस्ट तुमचा जो सिलेबस आहे या सिलेबसमध्ये तुमचे काय काय कंटेंट आहे ते तुम्हाला इझिली लक्षात राहील. पुढे जाऊन तुम्ही त्याचं वाचन डिटेलमध्ये करू शकता तुमच्या रेफरन्स पुस्तकांमधनं, संदर्भ पुस्तकांमधनं किंवा तुमच्या नोट्समधनं. पण तुम्ही पहिल्यांदा हे व्हिडिओ बघा, कारण कोणी जर समजून सांगत असेल तर आपल्याला इझिली लक्षात राहतात. मी विद्यार्थ्यांना अशाच पद्धतीने समजून सांगितलं ज्यासाठी तुम्हाला मेन्सला किती महत्वाचे टॉपिक आहे ते समजून सांगितले होते. अवांतर खूप जास्त गोष्टी त्याच्या सांगितलेल्या नाही. पण एकदा का तुम्ही हे जर बघितले तर पुन्हा आपला जो प्लॅन आहे तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. 15 जून पासून आता पुढील एका आठवड्यामध्ये हे व्हिडिओज बघा जे तुम्हाला दाखवले, आणि त्यानंतर पुढल्या 15 जून पासून मग तुम्ही डे टू डे प्लॅनला सुरुवात करा, ज्याच्यामध्ये सुरुवात आपले होणार सिलेबसच्या कंटेंट पासून. जो प्लॅनर मी तुम्हाला दिलेला आहे त्या पलीकडे मग 7th डे जो राहील तो रिव्हिजनचा ठेवा, सो दॅट की माझं नॉलेज कन्सॉलिडेट करायचं आहे. आणि समजा जर विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स आहे की माझं वाचन योग्य होत आहे आणि वेळ माझ्याकडे प्रॉपर अवेलेबल आहे, तर त्यांनी समजा जर डेली एक प्रश्न जर लिहून बघितला ते तर अतिउत्तम होणार. मी गॅरंटी देतो की तुम्हाला बाकींपेक्षा 10 मार्क आणखी जास्त मिळणार. करेक्ट. आणि नोट्स मेकिंग मध्ये ज्या 2 गोष्टी तुम्हाला समजून सांगितल्या, आता 60 दिवसामध्ये माझं वाचन झालं, माझ्या नोट्सही बनल्या, माझ्या डायग्रामच्याही नोट्स बनल्या. आता काय करावं. आता पुढील 15 दिवसांमध्ये ज्यांनी इथे डेली आन्सर रायटिंग केलेली नसेल तर त्यांनी ऍटलीस्ट या 15 दिवसांमध्ये डेली एक क्वेश्चन लिहून बघा. डेली आन्सर रायटिंग. ठीक आहे. डेली आन्सर रायटिंग. आता इथे तुम्ही आन्सर रायटिंग करत असाल तर अतिउत्तम, नाहीच केली पण पुढल्या 15 दिवसांमध्ये तुम्हाला डेली आन्सर रायटिंग करायचं आहे. फक्त ते एवढं करून होणार नाही, तुम्हाला ते इव्हॅल्युएटही करून बघायचं आहे. कारण इव्हॅल्युएट केल्याशिवाय मी लिहिलेला आन्सर योग्य की अयोग्य हे मला कळत नाही, किंवा मी कुठे चुका केल्या आहेत हे मला कळत नाही. काय मला अजून रेक्टिफिकेशन करायचं आहे, म्हणजे सुधार काय करायचा आहे त्यामध्ये, ज्याही गोष्टी मला कळत नाही. म्हणून इव्हॅल्युएशन अतिशय महत्वाचं आहे. पण इव्हॅल्युएशन करायच्या वेळेस तुमच्या सोबतच्या मित्राला देऊ नका, ज्यांनी पहिल्यांदा कदाचित प्रिलिम दिलेली असणार आणि मेन्स तो लिहितो आहे. तसा नाही. तुमचा ऍटलिस्ट इंटरव्ह्यू दिलेला तरी असला पाहिजे. पोस्ट होल्डर असला तर आणखीच उत्तम, किंवा ज्यांचा ऍटलिस्ट एक्सपिरियन्स आहे, जो मेंटर आहे, ज्यांनी ऍटलिस्ट 7-8 वर्षाचा ज्याचा टीचिंग आहे, या सगळ्या गोष्टी जर त्यांनी केलेल्या असतील तर मग त्यांच्याकडनं तुम्ही इव्हॅल्युएट करून घेऊ शकता. किंवा तुमचा मित्र असू शकतो ज्याने एमपीसीचे मेन्स किंवा इंटरव्ह्यू दिलेले आहेत, त्यांच्याकडे तुम्ही करून घेऊ शकता. आता मग हा प्लॅन आपला इथं 75 दिवसाचा तर तसं बघितलं तर एंड होतो. मग हे पुढले 4 दिवस काय, हे 4 दिवस अतिशय महत्वाचे आहे. का? कारण इथे आपण डेली आन्सर रायटिंग केलेली आहे, पण तुम्ही फुल लेंथ पेपर नाही सॉल्व्ह केलं. आपल्याला माहिती आहे की सेक्शन ए आणि सेक्शन बी असे दोन्ही मिळून पहिल्या सेक्शन मध्ये तुम्हाला 6 प्रश्न आहे, पण उपप्रश्न पकडून 13 होतात. तसंच सेक्शन बी मध्ये आपल्याला 6 केस स्टडीज आहे. मग असं टोटल मिळून माझे एकूण तर 19 प्रश्न होतात. मग असे मला पूर्ण फुल लेंथ टेस्ट, ज्याला आपण म्हणतो फुल लेंथ टेस्ट, हे सॉल्व्ह करणे आवश्यक आहे कुठल्याही परिस्थितीत. ठीक आहे. तर फुल लेंथ टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करावी. आणि तसंही इथपर्यंत येता म्हणजे इथपासून जेव्हा तुम्ही सुरुवात कराल, म्हणजे जून पासून सुरुवात कराल, ऑलरेडी आपली इथं 15 तारखेपासून सुरुवात करतोय, म्हणजे अर्धा महिना इथे अवेलेबल आहे. त्यानंतर इथे आपला जेव्हा येणार तेव्हा ऑगस्ट महिना येणार, कारण 60 दिवस म्हणजे 2 महिने तुम्ही ऍड करा, तर ऑगस्ट इथे आपला एंड होऊन जाणार. इथे जेव्हा पोहोचाल तेव्हा आपला सप्टेंबर महिना आलेला असेल. आणि सप्टेंबर महिना म्हणजेच काय की त्याच्यानंतर ऑक्टोबरला आपल्याला मेन्सच द्यायचे आहे. म्हणजे ऑलरेडी आपला अभ्यास कधी कंप्लीट झालेला आहे, ऑगस्टमध्ये झालेला आहे. सप्टेंबरमध्ये फक्त संडे टू संडे बेसिस हे जे फुल लेंथ द्यायचे आहे, प्रत्येक संडेला तुम्ही एक फुल लेंथ टेस्ट लिहा. ठीक आहे. मागील वर्षाचा पेपर तुमच्याकडे अवेलेबल आहे, पण त्याही पलीकडे तुम्ही जर युपीएससीचा पेपरही लावून बघितला तरी होता, किंवा एखादा स्टँडर्ड कुठला अकॅडमीचा असेल
तो एक पेपर तुम्ही लावून वेळ लावून वेळेत तो सॉल्व्ह झाला पाहिजे. 3 तासाचा वेळ असतो, तेव्हा आपले पूर्ण प्रश्न कसे अटेम्प्ट होतात यावर तुम्हाला भर द्यायचा आहे. तर बेसिकली मी तुम्हाला काय सांगितलं की 75 दिवसामध्ये एक्झॅक्टली तुम्हाला काय गोष्टी करायचं आहे आणि त्यातल्या त्यात हा जो प्लॅनर आहे, मी अजून सांगतोय तुम्हाला, हा जो प्लॅनर मी तुम्हाला अवेलेबल करून देतोय, हा प्लॅनर जर तुम्ही योग्य रीतीने फॉलो केला, ज्यामध्ये मी तुम्हाला इतके घटक ऍड करून दिले आहेत, जे घटक दरवेळेस राज्यसेवेला मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये ते विचारले गेलेच, म्हणजे 2025च्या मुख्य परीक्षेला, पण युपीएससीलाही ते खूप विचारले गेलेले आहेत. आतापर्यंत सगळेच घटक मी यामध्ये ऍड केलेले आहेत. तुम्ही हे सगळे एकूण एक डे वाईज जर याचं इम्प्लिमेंटेशन केलं तर मी जसं पूर्वी म्हटलं की मी गॅरंटी घेतो की तुम्हाला नक्कीच 110-120च्या वर मार्क मिळणार. क्लिअर? तर हा जर प्लॅनर तुम्हाला अवेलेबल पाहिजे असेल, तुम्हाला जर कुठे अवेलेबल होणार हा प्लॅनर आपला अवेलेबल होणार आहे, एक वेळा दाखवून देतो मी तुम्हाला, वेट अ मिनिट. हा प्लॅनर तुम्हाला अवेलेबल होईल आपल्या टेलिग्राम चॅनलला. टेलिग्राम चॅनल ज्याचं नाव आहे निलेश सर इथिक्स म्हणून, हा टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला जॉईन करायचं असेल, या व्हिडिओला पॉज करा, या QR ला स्कॅन करा आणि हा टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. किंवा तुम्हाला जर पर्सनली पाहिजे असेल तर मी माझ्या नंबरवर तुम्हाला पाठवतो, 9403692940. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, पर्सनल नंबर आहे. तुम्ही यावर कॉल करा, व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला पर्सनली हा जो प्लॅनर आहे तुम्हाला अवेलेबल करून देतो आहे. क्लिअर? तर म्हणजे तुम्हाला हा प्लॅनर नुसार अभ्यास करायचा आहे, इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही फक्त त्यावर काम करायला सुरुवात करा. क्लिअर विद्यार्थी मित्रांनो? आय होप की तुम्हाला गोष्टी कळत असेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे असे विद्यार्थी आहेत ज्यांनी आतापर्यंत काहीच इथिक्स वाचलेलं नाहीये किंवा वाचलेलं आहे पण त्यांना इथिक्स विषयीचा अजूनही भीती आहे, काय आपल्याला करायला पाहिजे, त्यांच्यासाठी मी बॅच घेऊन आलेलो आहे. या बॅच मध्ये पुढल्या 2 महिन्यामध्ये तुमचा मी पूर्ण सिलेबस कव्हरेज करून देणार आहे. तर राज्यसेवा मुख्य 2026 इथिक्सची आपली बॅच आहे, जी ऑनलाईन आणि ऑफलाईन साठी असणार आहे. तर ऑनलाईन आपली लाईव्ह बॅच असणार आहे, फक्त ही काही बॅच रेकॉर्डेड नाही, लाईव्ह बॅच आहे. त्याचसोबत मी तुम्हाला रेकॉर्डिंगही प्रोव्हाइड करणार आहे आणि ही रेकॉर्डिंग जे आहेत त्या तुम्हाला लाईफ टाइम साठी मी अवेलेबल करून देतोय. लाईफ टाइम म्हणजे काय? तुम्हाला कितीदाही त्या बघता येतील आणि फक्त आपली बॅच एंड झाली म्हणून त्याची व्हॅलिडिटी एंड होणार नाही. जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होणार नाही तोपर्यंत त्या रेकॉर्डिंग तुमच्याकडे अवेलेबल असतील. म्हणून ह्या बॅचला जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर मी माझा नंबर पर्सनली पुन्हा एकदा देतो, 9403692940. यावर तुम्ही कॉल करून तुम्ही मला या बॅच बद्दल अधिक माहिती विचारू शकता. मराठी तसंच इंग्लिश दोन्ही मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. नंबर इथे मी माझा मेन्शन केलेला आहे. पुन्हा मी सांगतो आहे की तुम्ही या गोष्टींचा फायदा घ्यावा आणि तुम्ही चांगले मार्कांना, कारण इथिक्स हा सब्जेक्ट असा आहे जो माणसाला बनवतो किंवा तो बिघडवतो. बनवतो आणि बिघडवतो याचा अर्थ काय? तर इथिक्स मध्ये जर तुम्ही प्रॉपर मार्क आणले तर तुमचा रँक चांगला येणार, तुमचं डेप्युटी कलेक्टर पद तुम्हाला मिळणार. अदरवाईज एकतर तुमचा रँक किंवा तुम्ही लिस्टच्या बाहेर असू शकता किंवा तुमचा रँक जरी आला तेव्हा तुम्हाला त्या रँकनुसार ग्रुप बी हे पद मिळणार. जर तुम्हाला ग्रुप ए पद पाहिजे असेल, म्हणजे डेप्युटी कलेक्टर सारखं पद पाहिजे असेल, तर इथिक्सला तुम्हाला डावलून होणार नाही. क्लिअर? माझे हे शब्द लक्षात ठेवा. अदरवाईज तुम्हाला रँक तर मिळणार पण ती कधी कोणती तरी रँक मिळणार, त्याने ग्रुप बी येणार, पुन्हा पुढच्या वर्षी परीक्षेसाठी तुम्हाला तयारी करावी लागणार किंवा तुम्ही लिस्टच्या बाहेर असू शकता. आय होप विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला काही गोष्टी क्लिअर केलेल्या असणार आहे या व्हिडिओमधनं. पुन्हा एकदा प्लॅनर पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम जे चॅनल आहे ते जॉईन करा किंवा मला तुम्ही या पर्सनल माझ्या नंबरवरही कॉल करू शकता किंवा मग हे करू शकता. ठीक आहे? व्हॉट्सअप. त्यानंतर आपण पुन्हा काही व्हिडिओ घेऊन येतोय ज्यामध्ये मी तुम्हाला की 50 अधिक ज्या डायग्राम्स आहेत, ज्या डायग्राम मी दाखवल्या तशा डायग्राम कुठल्या विषयात, म्हणजे जे घटक दिलेले आहेत त्या घटकांविषयीच्या मी बनवलेल्या आहेत, त्याचंही मी तुम्हाला अवेलेबल करून देतो आपल्या चॅनलला. पण त्याच्या संबंधीचा एक व्हिडिओ येतोय आणि तसंच जे महत्त्वाचे कीवर्ड्स आहेत त्या कीवर्ड्स जे अपडेटेड असे एक्झाम्पल्स आहेत त्याच्या संबंधीचाही एक व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येणार, ज्यामध्ये 100 अधिक प्लस जे काही आपले कीवर्ड्स आहेत त्याच्या संबंधीचा तो व्हिडिओ असणार आहे. अशाच व्हिडिओला तुम्हाला जर बघायचं असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि लोकांपर्यंत पोहोचवा. थँक्यू व्हेरी मच.